नको 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 प्लीज नको करू ज्ञानी आजी. बघ मला एवढाच स्वर्गात जायचं नाहीये. आय एम युअर ग्रँड डॉटर आहे. मला माहिती आहे तू डेंजर आहे पण प्लीज मला स्वर्गात नाही जायचं. परमेश्वर कुठे कुठे आपटून घेऊ मी हे? काय बोलतीस तू? खरंच रागिणीने ना तुझ्या मराठी भाषेवर जरा जरा काम करायला हवं होतं, लक्ष द्यायला हवं होतं. मी आजी आहे तुझी, तू माझी नात. मग मी तुला कसं मारणार राजा, कसं मारणार? तुझ्यासाठी आतापर्यंत मी इतके कांड केलेले हो का नाही? मी तुला कशी मारेन? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण आहे, कळलं का? म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण स्वतःहून जर कष्ट घेतले, दुसऱ्यावर विसंबलं नाही तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. अच्छा इथं घाबरूनच गेलेले. ओ माय गॉड. तू काय केलंस? मैत्रिणींवर अवलंबून राहिलीस आणि ती कमळी भाषणात टाळ्या मिळवून मिटकावत गेली. आता कमळी तिथे एकटी आपला डाव टाकायचा असेल तर दुसऱ्यांच्या भरवशावर राहू नये हे दाखवण्यासाठी मी तुला इथे घेऊन आले. कळलं तुला काय करायचं? ऑफकोर्स ज्ञानी आजी. हा आता तू बघच कसा या कमळीवर टाव टाकते ते. तू बोलते ना एकदम तसं. अनिकाचा घाव म्हणजे वारंवार घाव. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. वर्मावर. रात्री गडाचा सगळा दरवाजा बंद झाला तेव्हा लेकराच्या काळजीने ती खडाखडा उतरून गेली. ही तर फकस्त कॉलेजची इमारत आहे. चल कमळे इथनं बाहेर पड एकदम फास्टात. जय भवानी. देवी तुळजाई माझ्या पुरीचं रक्षण कर. मला लय भ्या वाटायला लागले. माझ्या कमळीचं रक्षण कर गो बाई. मला सारखं वाटायलंय की माझी पोर कसलं तरी संकटात आहे. आता जोपर्यंत तू मला सांगत नाहीस की माझी पोर सुखरूप आहे तोपर्यंत मी या दिव्यावरनं माझा हात काढणार नाही. सरोज, सरोज, अगं काय करायलास? डोक्यावर पडलीस काय? आणि तू हात भाजायला की आणि सगळं कशासाठी करायलास ग? नाही वर्षा, करू देत मला. जोपर्यंत ही देवी आई मला सांगत नाही की माझी पोर सुखरूप आहे तोपर्यंत मी हात काढणार नाही. अगं पण तुझा हात भाजायला आहे. असू देत.
सरू काकी एकच पुरणपोळी घेत होतो की. आत्ता आलं माझ्या ध्यानात. तुम्ही हे समजा कमळीच्या आठवणीत केलायचं ना व? मला माहित आहे. एकदा मला निंगीनं सांगितलं होतं, कमळीला नुसतं पुरणपोळीचं नाव जरी ऐकलं ना तरी तिच्या तोंडाला पाणी सुटतं, होय की नाही? होय, तिच्यासाठीच तर केलंय समद, माझ्या कमळीसाठीच. ए बंड्या, आज ना मला एक फोन आलता. खरं समोरून कोण काय बोललं नाही, काही आवाज बी येत नव्हता, पण माझं मन मला सांगतंय का ती माझी कमळीच असणार. होय, तिची तर कुठं बी असेल, सुखात राहू बाबा. अजून काय पाहिजे आपल्याला? सरू काकी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो, तुमचा आशीर्वाद आहे आपल्या कमळीच्या पाठीशी. ती नक्की सुखात असणार. घेऊ एक पुरणपोळी घेऊ. तुला नाही म्हणून चालतंय व्हय? धर, थांब, मीच भरवते तुला. हा. वा, सरू काकी काय चव आहे तुमच्या हाताला. अहो, चव असणारच की, कारण आमची सरू काकी ह्यात तिचं प्रेम, तिची माया समज टाकून करते ना व. आज कमीच्या जागी माझा नंबर लागला आणि तुम्हाला सांगतो कमी. बस बस, धर, आणखीन एक घास भरवते. हा. कर आकर. वा वा वा.